सहलीला जायचं म्हणा, जायचं सहलीला. त्याला वाटतोय येड्याचा बाजार आहे. आम्ही येड्याचा बाजारच आहे. गुड मॉर्निंग. 5:30 पावणे 6 झालेत आत्ता आणि आज समरजीतची सहल येणार आहे आमच्या घरी. सो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो प्लीज पूर्ण ब्लॉग बघा. फ्रेशन अप होते, सायकलिंगला जाऊन येते आणि मग पुढच्या गोष्टी दाखवते. आजचा दिवस खरंच खूप छान आहे कारण सगळी मुलं येणार आहेत घरी आणि समू कसा रिॲक्ट होतोय तेच पाहायचं आहे. आता मस्त सायकलिंगला आली आहे खाली शेतामध्ये. मस्त रोड आहे, एक 4-5 चकऱ्या मारल्या तरी ओके होतं. सो आता सायकलिंग करते. गावाकडे राहणं म्हणजे प्रिव्हिलेज का असतं माहिती आहे का. अशा मस्त रोडवरनं आपण सायकलिंग करू शकतो. ऑफ रोडिंगचा अनुभव येतो आपल्याला इकडं आणि असं मस्त चारी बाजूनी हिरवळ आणि मस्त इतका छान व्ह्यू जर तुम्हाला पाहता येत असेल तर तुमच्या इतके नशीबवान तुम्हीच. परत शहरात प्रदूषण वगैरे त्याच्यापेक्षा इकडे किती छान आहे. आणि हे सगळं पप्पा बापूमुळं आमच्या नशिबात आले, त्याच्यामुळं रोजचा दिवस ग्रेटफुल आहे. इकडं डाळिंबाची बाग आहे. ॲक्च्युली आज आहे ना, आता मी समरजीतला स्कूलमध्ये घेऊन जाते. एक महिना झाला असेल आता मी बाहेर बसते मोस्ट ऑफ. आणि समर रमला आहे अंगणवाडीत. गावाकडच्या शाळेचं अंगणवाडीचं तेच हे की मुलं पटकन रमून जातात, म्हणजे त्यांच्या मॅडम त्यांची आई होऊन जातात. इतकं की समरजीत जर रडायला लागला तर त्याला मांडीवर वगैरे घेतात. पण आता समरजीत खूप छान रुळला आहे, म्हणजे त्याला आवडतं आहे आता स्कूलला जायला. तर माझ्या असंच डोक्यात आलं की आपण लहान मुलांना सगळ्यांना घरी आणू, त्यांची एक ट्रीप म्हणून, एक सहल म्हणून. आणि त्यांना मग डाळिंबाची झाडं, आंब्याची बाग, पोल्ट्री, गोठा असं सगळ्या गोष्टी दाखवता येतील. सो ते आज फायनली झाले आणि आज मुलं येणार आहेत घरी. तर म्हटलं चला त्याचा एक ब्लॉग करून टाकू आणि स्टे ट्यून. आपण बघत राहू काय होतं आहे काय नाही. आता मलाही नाही माहिती लहान मुलं म्हणजे कसं काय त्यांना आवडणार आहे का नाही काय, आपण बघू. आता मुलं पण आहेत ना खूप माझ्याशी पण खूप फ्रेंडली झालेत, कारण मी आता रोज जाते आहे ना तर दीदी वगैरे करत असतात. आता त्यांना कसं वाटतंय घरी आल्यावर आवडतंय की नाही ते पण मी आज दाखवते. आणि मी खूप एक्सायटेड आहे की कसं होणार आहे सगळं आणि मुलांना आवडणार आहे का काय. आणि बघूयात आपण आता काय होते. आता माझ्या सगळ्यात आवडीचं काम हे सगळं क्लीन करायचं, म्हणजे शेणकूर करायचं. होतं इतका राडा करतात ना. समरने यांचं नाव समर आणि मून वात्या ठेवले. आता चला स्वच्छ केल्यावर किती सुंदर दिसते. मला आहे ना अशा विस्कटलेल्या गोष्टी आवरून ठेवायच्या, अस्वच्छ गोष्टी स्वच्छ करून ठेवायच्या खूप आवडतं. कारण आपण म्हणतो पण त्याच्यामागे आहे ना आपल्या मनात पण झालेला जो गुंता आहे, जो कचरा आहे ना, तो पण स्वच्छ होऊन जातो. त्याच्यामुळं अशी स्वच्छता सगळ्यांनी करायला पाहिजे.
आणि हा माझा अनुभव आहे. आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण सगळं स्वच्छ करतो ना, ते पाहायचं 2 मिनटं. मनाला खरंच खूप छान वाटतं. आणि कामाची तर मला कसलीच लाज नाही आधीपासूनच. तर आपण शेतकऱ्याची मुलं आहोत म्हणजे शेणकूर वगैरे करणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. त्याच्यामुळे तू शेणकूर करते? हो, मी शेणकूर करते. काय ग? ही तू ही कोण आहे? शेवया केल्या खूप छान लागतात आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडतात. तिखट शेवया म्हणजे मॅगीसारखंच, फक्त सगळ्या भाज्या टाकून. बटाटे लावलेत मम्मा सगळ्यांसाठी. बटाटे वडे बनवणार आहेत मुलांसाठी. थोडंसं माझं ब्लाऊजचं पण काम होतं, तर ते पण करून घेते आहे. मग आता आंघोळ वगैरे करून शाळेमध्ये जायचे. सो नवीन पॅटर्न केला आहे मी आजच. ह्याच्या काठाचे असे यूज केलेत. डन झालं. आता मी आवरते आणि शाळेला जायला निघते. आपल्याला अशी सवय असते की प्रत्येक काही छोटा मोठा कार्यक्रम असेल, म्हणजे आम्हाला तरी जेव्हा आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की प्रत्येक माणूस पाहिजे. म्हणजे आज समर्जितची सहल यायची तर मला असं वाटतं की सगळे पाहिजे होते. पण जसे जसे आपण मोठे होतो आपला कामाचा व्याप वाढत जातो, तर तसं तसं आपल्या लक्षात येतं की आता मोठा दादा आहे म्हणजे समर्जितचे बाबा जे आहेत, त्याचं आज त्याला नवीन जॉब भेटलाय. सो त्याचं आज लास्ट डे इन्फोसिसमध्ये, तर त्याला आज काही करून जायचंच आहे. बंटी भाऊ आणि बाल्या कंटिन्यू पेट्रोल पंपावर असतात. आता बाल्या तर नाईट शिफ्ट करतोय, म्हणजे रात्रीचा पण पंपावरचा असतोच तो. त्याच्यामुळे त्याला आता झोपावंच लागेल. आणि बापूंना शेतातली कामं, पप्पांना पण पंपावर थांबावंच लागेल. सो म्हणजे ना, आता आम्ही फक्त बायका बायका घरी आहेत, म्हणजे आमचं महिला मंडळ घरी आहे. पण मग तेच आपण ह्या गोष्टीतनं काय शिकतो की प्रत्येक वेळेस सगळेच अवेलेबल असतील असं नाही. पण त्याच्यामुळे काही गोष्टी थांबू पण नाही शकत. आणि म्हणून मग आता आम्ही सगळे आहोत आणि आम्ही नियोजन केलंय. बघू आता मुलं कशी रिॲक्ट होत आहेत, त्यांना कसं वाटतंय. आणि जसं काय आज देवाच्या पण मनात होतं की म्हणजे नाही का मुलं यावीत वगैरे. आणि अ, तर मस्त छान पाऊस पण पडलाय बाहेर. आणि सकाळपासून त्याचीच गडबड चालू आहे, सगळ्याजण सगळं आवरताय. इयरिंग्स स्टड्सच घालते कारण तरी पप्पा रोज सकाळी 8ला वगैरे पेट्रोल पंपावर जातात. पण आज त्यांना पण कौतुक आहे की छोटी छोटी मुलं घरी येणार आहेत, तर त्याच्यामुळे ते थांबले. आता बघू त्यांना किती वेळ पॉसिबल आहे तेवढे थांबतील ते. दादाच्या पण खूप मनात होतं की समरजितचे मित्र वगैरे पहिल्यांदाच घरी येत आहेत, तर त्यांना ग्रीट करायला. पण आज इन्फोसिसचा लास्ट डे, त्याला काही करून जावंच लागणार होतं, त्याच्यामुळे त्याला तर जावंच लागलं. आणि बंटी भाऊला पण म्हणजे असं आता इतके व्याप वाढलेत ना की प्रत्येकाला घरी राहणं तेवढं शक्य नाहीये, त्याच्यामुळे त्यालाही नाहीच थांबता येणार आहे. पण वहिनी ते खूप एक्साइटेड आहेत, त्या म्हणतात ठीक आहे आम्ही तोपर्यंत कामावरून घेतो, मग सगळे मुलं आली की आपण मस्त एन्जॉय करू. सो ठीक आहे, गोव्यात गेल. माझं पण तेच म्हणणं आहे की प्रत्येकाला जर पॉसिबल असतील ना अशा छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायच्या, तर नक्कीच करा. कारण आयुष्य खरंच खूप छोटं आहे आणि आपण काय करू शकतो तर प्रत्येकाला आनंद देऊ शकतो. आणि देवाच्या कृपेने ना माझ्याकडे माणसं खूप चांगली आहेत. म्हणजे आता सगळे म्हणतील की प्रतीक्षाने खूप छान ट्रिप नेली, मुलांसाठी खाऊ बनवलं, हे केलं.
पण मी फक्त म्हणजे आपण काय म्हणतो पडद्यामागं खूप कलाकार आहेत. तसं आहे माझं, म्हणजे अख्खं घर कालपासून ह्या तयारीत आहे की आता मुलं येणार आहेत, सगळे गार्डन वगैरे झाडले. दादाच्या म्हणजे माझी मोठी मम्मी जी आहे, माझी काकी, तिला तर उभं पण राहता येत नाही, तिच्या गुडघ्याचं ऑपरेशन, मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे. पण तरी पण ती आज सगळ्यांसाठी वडापाव बनवणार आहे मुलांसाठी. सो प्रत्येक जण काही ना काही करतंय. त्याच्यामुळं आपल्याला दिसताना एकच माणूस दिसतो, म्हणजे दिसताना सगळ्यांना मी दिसते, पण माझ्या मागं हे सगळे उभे आहेत, त्याच्यामुळं मी काही काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी करू शकते. त्याच्यामुळं एकमेकांना सपोर्ट करून आपण खूप छान छान गोष्टी करू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं. आणि एकत्र कुटुंबामध्ये राहिल्यामुळे मला ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने कळल्यात. म्हणजे बऱ्याच वेळा माझे वादही होतात की हे असं करायचं तसं करायचं, पण ऑन टाइम सगळे मला हेल्प करायला येतात, सगळे मला मदत करायला येतात. आता मम्मी मला तेच म्हटली की आता निघालीयस, पण तिथून निघाल्यावर फोन कर, मग आम्ही लगेच वडे तळायला. इकडे बघा एकदा, ये चला, हाय करा, हाय. बरीच आहे, पायात घे समू. आम्ही चाललोय शाळेत आणि तिकडनं चालत येणार आहे परत. मुलांची तयारी बघा ट्रिपची. वाव, शंभू तर गॉगल बिगल लावून आलाय. एवढं खाऊ आणलंय सगळ्यांनी. मुलं आम्ही निघालोय ट्रिपला. शंभू तर कसला हिरोच झालाय डायरेक्ट, हा मल्हार. कोण नाही पकडत, लाईन करू दे. आता ठमम आम्ही सगळ्यांसाठी चॉकलेट वाटणार आहेत. सगळ्यांना द्यायची, फक्त लाईन करा तुम्ही. आणि मस्त सगळ्यांना चॉकलेट दिल्यात. गावाकडे हीच मजा असते, रोडवर असं. मामींनी मगाशीच विचारलं मुलं कधी येणार आहे, चॉकलेटचा पुडा आणला, सगळ्यांसाठी चॉकलेट वाटल्या, मुलं लगेच खुश झाली. आता इथं आलोय आपण घराच्या जवळ, आता जाणार आहे घरी. हा काय आलेत सगळे. गावाला जाऊया. ज्यूस बनवलाय, ज्यूस घेऊन किती हातात ग्लास ठेवायचा, हातात ग्लास ठेवायचा. दीदी राधा पण आली आहे इथं. हा मल्हार आहे आणि चालू आहे सगळं. आई पण आली आहे. आता यांना झाडं दाखवायला आणली आहेत, कोणतं काय झाड आहे सगळं त्यांनी ओळखलंय. आणि आता इकडे डाळिंबाची तोड चालू आहे, तर मग म्हटलं डाळिंबाची पण झाडं दाखवावी त्यांना. कशाची झाड आहेत रे? सगळे थांबा. सगळ्यांना टोप्या द्या काढून इकडे माग. कशाचं झाड आहे? काय शंभू सांग. डाळिंब कोणाला आवडतं? हातवर करा, बोटवर करा, बोटवर करा. कोणाला आवडतं द्या पैसे. चला पैसे कोणी कोणी आणलेत, पैसे द्या. दाखव बरं, पैसे दे. मग चाक आणला का म्हणून पैसे फोडायचं ना मग. घरी गेले. आता मम्मी त्यांना डाळिंब देतीये सगळ्या मुलांना. हातात द्या, हातात द्या फक्त फोटोसाठी. हा वडे बनवलेत, वडे. अक्षर अजिबात सांडवायचं ना या. अक्षर जमन ना.
बाई धर, बाई धर. नाही द्या मी देते पटपट देते ना मी. गरम आहे हा, गरम आहे मुलांनो. दे इकडं. दे ना त्याला. दे इथं. दे इथं. टाकते, असं टाकते. सगळ्यांना चॉकलेट दिल्या, अशी बरणी आणली आहे. पप्पाचं नाव काय आहे? वेलकम. देणारी शौर्य शौर्य समोर समोर. हा हा, मुलांचे पालक येत आहेत. टायगर आहे. गौरी गौरी खाली बघ काय. म्हणजे हॅलो, एक मिनिट हा प्लीज. समरजितच्या ह्याला आमचं हा भंपी आहे, तर भंपीला आधी बोलायचंय. भंपीला तुम्हाला बाय म्हणायचे. ओके बाय. भंपी बाय म्हणला. सो आता एक 3-3:30 झालेत आणि बऱ्यापैकी सगळे गेलेत. म्हणजे खूप छान झाली ट्रिप. मला खूप छान वाटतंय कारण सगळे खूप आनंदात होते. मुलांना पण ट्रिप खूप आवडली आणि टीचर्स म्हणजे ज्या मॅडम वगैरे होत्या त्या पण खूप खुश होत्या. पालक पण सगळे खूप खुश होते. सो म्हणजे आणि मला आहे ना, म्हणजे गोष्टी ठरवल्या ना त्या पूर्ण झाल्या की मला खूप आनंद होतो. आणि ऍक्च्युली काय झालं, मी ठरवलेलं की आज यायचं आणि 2-3 दिवस खूप ऊन होतं आणि मी कायम असं म्हणते की मी देवाची आवडती मुलगी आहे कारण आज वातावरणात अजिबात म्हणजे ऊन नव्हतंच. इव्हन एक पावसाची सर येऊन गेली आणि जसं काय स्वामी मला म्हटले की चल तू आज एवढा सुंदर प्लॅन केलाय ना, मी छान वातावरण थंड करून देतो. एक पावसाची सुंदर झळक येऊन गेली आणि वातावरण पण खूप छान झालं. त्याच्यामुळे मुलं पण असं ऊन खूप आहे असं काही वाटलं नाही त्यांना. खूप छान वातावरण होतं आणि मला आज आमच्या अक्षराने खूप मदत केली. हाय कर. सो अक्षराने पण खूप मदत केली. अक्षरा, तुला आज मज्जा आली? हा. अक्षराला पण खूप मज्जा आली. अजून एका मुलाला खूप मज्जा आली आहे. इकडे आणि हा मुलगा आहे शामू बेबी. शामू, तुला मज्जा आली आज? आज कोण कोण आलं होतं? स्कूल सगळे मित्र मैत्रिणी आले होते ना. हा, आणि आपण त्यांना काय खाऊ दिलं? चॉकलेट आणि बिस्किट आणि वडापाव. आणि सगळ्यांनी खूप मज्जा केली. डाळिंब पण दिली ना आपण. डाळिंबाच्या बागेत नेलं, डाळिंब दिली. हो ना. मग सगळ्यांना म्हण आमच्या चॅनलला सरप्राईज नाही. इकडे अक्षरा म्हणते आमच्या चॅनलला सरप्राईज करा. तर तुम्ही सरप्राईज आम्हाला द्या आणि आणि लाईक करा. अक्षरा म्हण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सरप्राईज करा. ओके बाय. भेटूया परत. असंच प्रेम द्या. ऋतू, तुला यायचंय ऋतुजा इथं व्हिडिओ? हा, सो ऋतुजा थोडीशी बुजरी आहे त्याच्यामुळं मला नाही वाटत ती येईल म्हणून. पण खूप छान वाटलं. सगळे मला म्हणत होते की तुझं घर खूप छान आहे प्रतीक्षा. मला माझं कौतुक करण्यापेक्षा माझ्या घराचं कौतुक केलं ना तर मला खूप छान वाटतं. ए प्लीज, आवाज नकोय. घरात लहान मुलं असले की असं क्युओस असतोच, पण तो क्युओस पण खूप छान वाटतो. हा, तर मी काय सांगत होते, माझ्यापेक्षा माझ्या घराचं कौतुक केलेलं मला खूप आवडतं. कारण आपण म्हणजे माझ्या घराच्या आजूबाजूला खूप झाड आहेत आणि काही झाडं माझ्या जन्मापासूनची आहेत. म्हणजे पप्पांना झाडांची आवड खूप आधीपासून होती. त्याच्यामुळे म्हणजे गार्डन वगैरे मी खूप लहान असल्यापासूनच आहे आमच्याकडे. तर मला ते फार लहानपणीच छान वाटायचं. आमच्याकडे गार्डन आहे, आमच्याकडे
बोगनवेलाची झाडं वगैरे खूप आधीपासून आहेत. तर माझ्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना श्रीमंती श्रीमंती, तर माझ्यासाठी माझं घर मोठं आहे ही माझ्यासाठी खूप आधीपासूनची श्रीमंती जी आज काय तशीच आहे. आणि आपण म्हणतो ना की तुम्ही वास्तू अशी बांधा की पुढचे काही वर्ष ती नवीन वाटली पाहिजे, आणि तसंच आहे. एक वाड्यासारखं फील येतो आणि खूप छान आहे. मेन म्हणजे तिथं आपुलकी आणि प्रेम खूप वाटतं. सो आज खूप छान वाटले. आणि ओके बाय, आणि खूप असंच प्रेम देत राहा.